तर अशा तऱ्हेने मित्रांनो मी आता शनी शिंगणापूरच्या एंट्रन्सच्या इथं आलो आहे. हा एंट्रन्स आहे आणि ते बाहेर तुम्हाला पकवण्याचा खूप प्रयत्न करतील की तुम्ही इथं पार्किंग करा, हे करा, ते करा, आमच्याकडून दर्शन घ्या. तर काही करू नका. इथं आतमध्ये फ्री पार्किंग आहे. इथं बघा माझी बाईक लावली आहे, तिथं तुम्ही ठेवा आणि इथून आपल्याला जायचं आता. इथून हा एंट्रन्स आहे. तर आतमध्ये किती वेळात दर्शन होतं आहे. आता वाजलेत सकाळचे 9:30. तर बघूया किती मिनटामध्ये दर्शन होतं. आणि आज शनिवार आहे, सॅटर्डे. तर सॅटर्डेच्या दिवशी मी शनी शिंगणापूरचं दर्शन करायला आलो आहे. तर चला बघूया किती तासामध्ये दर्शन होते. नंबर इथे पाठीमागे बघा तेल इथून घ्या, काहीतरी 35 रुपयाचं तेल. आणि बाहेर तुम्ही घेत असाल तर खूप लुटतात आणि तुम्हाला काही पण रेट सांगतात. आणि ती त्यांची चाल असते तुमच्याकडून जास्त पैसे काढण्यासाठी. तर हे तुम्ही जर सावध ठेवा आणि इथून आतमधूनच तेल घ्या. तर आपण तेल घेणार आहे आणि देवाला चढवणार आहे. तुला प्रसादी घेतात त्याच्यात टाकायला लागतात. तिथं तेल वाचायचं. भगवान शनिदेवची शिंगणापूर गावात स्थापन व्हायची कहाणी आहे ती जवळपास 400 वर्ष जुनी आहे. जेव्हा 400 वर्षापूर्वी पूर आला होता तेव्हा या पुरामध्ये एक मोठा दगड आला. या दगडाला एका गाववासीने बघितले तेव्हा एका काठीने त्याला स्पर्श करायला लागला. तेव्हा या काठीने त्या शिलाला मार आला आणि त्याच रात्री गावातल्या एका माणसाला शनिदेवाने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले ते शिला माझेच रूप आहे. जवळपास 100 लोक त्या शिलेला उचलण्याचा प्रयत्न केला पण ती शिला एकालाही हल्ली गेली नाही. तेव्हा एका रात्री शनिदेवाने परत स्वप्नात येऊन सांगितले की मामा भांजीची जोडीच या शिलेला उचलू शकते. तेव्हा एका मामा आणि भांजेची जोडीने ती शिला उचलून बैलगाडीवर ठेवली आणि शिंगणापूर गावात आणली आणि या गावात शनिदेवाची स्थापना झाली. येथे 3 वेळा आरती केली जाते. मुख्य आरतीचे नाव काकण आरती आहे. प्रत्येक आरती आधी देवाला काळ्या किंवा निळी धोती घातली जाते. तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालं आहे आणि जर वरती जायचं असेल 500 रुपये देऊन तेल अभिषेक करण्यासाठी वरती 500 रुपये जावे लागतात आणि त्याच्यात काउंटरवरती त्याची आपलं तिकीट मिळते तरच वर जाऊ शकतो. नॉर्मल अभिषेक केलं असेल जसं मी केलं तर बाहेरून करू शकता. ते पण त्या लोटांगणमधून पडत राहतं पाणी, पडत राहतं तेल. तर ते पण तुम्ही करू शकता. शनी शिंगणापूरचा जर प्रसाद घ्यायचा असेल तर 20 रुपये पावती घ्यावी लागते. एवढी पावती आपण इथं जाणार आहे तो घेण्यासाठी. मित्रांनो आपला प्रसाद भेटला आहे, बर्फी प्रसाद. जेवण आहे. ज्युपिटर. मित्रांनो अर्ध्या तासामध्ये जे आपलं दर्शन करून झालं आहे तर आता आपण चाललो आहे
अजून बाकीचे काही स्पॉट असतील बघूया. मित्रांनो, इथे तुम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन केल्यानंतर इथे ऊसाचा रस नक्की ट्राय करा. हा ऊसाचा रस थोडा वेगळा आहे. इथे आपण पुराणे पद्धतीने बैलाचा वापर केला जातो आणि मध्ये जे आपण मुंबईला दिसतात तेच आहे, पण इथे बैलाचा वापर केला जातो ना. मुंबईला इलेक्ट्रिक वापरचा केला जातो. आता इथे मध्ये ठेवणार आणि आजूबाजूला बैल फिरणार.